सत्यशोधक राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेतून शेकाप निर्माण झाला। या राजकीय पक्षाचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, वाजेकर शेठ, दिबा पाटील, जनार्दन भगत, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, दत्तूशेठ पाटील, गणपतराव देशमुख, एन.डी. पाटील आदी महापुरुष दैवते आणि प्रेरणास्थाने आहेत। शेकाप हा शेतकरी बहुजन समाजाचा इतिहास आहे। इतिहासातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायची असते। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज, जो देश स्वतःचा इतिहास विसरतो, तो समाज आणि देश इतिहास घडवू शकत नाही। तर अशा या लढाऊ शेतकरी कामगार पक्षाचा प्रेरणादायी इतिहास आहे। शेतकरी बहुजन समाजाला हा सत्य इतिहास बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संत नामदेव तुकाराम विचार प्रसारक मंडळ, सत्यशोधक धनगर ऐक्यवर्धक संघ, आगरी समाजातील पुरोगामी संघटना, मूल निवासी वारकरी संघ यांच्यामुळे समजू लागलाय। त्यामुळे शेतकरी बहुजन समाज मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाकडे आकृष्ट होत आहे, शेकाप मध्ये प्रवेश करत आहे। याचीच प्रचिती तळोजा फेज 2 मध्ये आली। पक्षाकडे लोकांचा कल वाढल्याने तळोजा फेज 2 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते झाले। दीक्षा दिलीप जाधव आणि सहकाऱ्यांचा शेकाप मध्ये प्रवेशही झाला। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, उद्योजक जयंत म्हात्रे, शिवसेनेचे बबन पाटील, शेकापचे नारायण घरत, राजेश केणी, श्रुती म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकारांशी बोलताना शेकाप आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की या विभागाच्या विकासाकडे आता लक्ष दिले जाईल। पूर्वी आम्ही खारघर आदी विभागाकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे आम्हाला मागे यावे लागले। मी काय म्हणतो, या तळोजा हे शेकाप पक्षाचंच होतं आणि राहणार आहे, पण हे नवीन तळोजा जे होतं आहे, तळोजा 2 हे एकदम वेगळं भव्य दिव्य दिसतं। आम्हाला अपेक्षा पण नव्हती। ज्या ठिकाणी उभी आहात या ठिकाणी मोठी खाडी होती आणि खाडीतून मी बबन पाटलांना त्या ठिकाणी खाडीतून कपडे काढून तळोजाला येताना बघितलेलं आहे, कारण इथे रस्ताच नव्हता, काही नव्हतं। आमूलाग्र बदल झाला आहे। पण मी एक विश्वास घेऊन जातो, जो विश्वास इथल्या नवीन वसाहतीतल्या लोकांनी आणि जनतेने दाखवला आहे, त्या विश्वासाचं आम्ही चीज करू एवढंच मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी सांप्रतचं जे आज सगळं राजकारण आहे, पण उद्याची होणारी मुंबई आहे आणि मुंबई वाढत असताना ही जुळी मुंबई आहे, दुसरी मुंबई आहे, तिसरी मुंबई आता आमच्याकडे होते आहे। त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला याच्याकडे लक्ष दिलं नाही, खारघर बिरघर याच्याकडे खऱ्याने लक्ष दिलं नाही, म्हणून आम्हाला थोडी मागे यावं लागलं। आज आम्ही पहिल्यापासून जी वसाहत येते तिथे आम्ही लक्ष घालायला बघतो, कारण हे सगळे श्रमजीवी लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत, काही मध्यमवर्गीय लोक आहेत। त्यांना एकत्र करून बाळाराम पाटलांनी जी सुरुवात केली, मी अत्यंत आनंद मनाने या ठिकाणं तळोजा सोडतो आहे। मी तुम्हाला निश्चित सांगतो, या ठिकाणी दैनंदिन जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम या जाधवांच्या, सौभाग्यवती जाधवांच्या कार्यालयातून होतील आणि त्यांना लागणारा सपोर्ट पक्ष म्हणून मी देईन, पण आमदार म्हणून मी निश्चितपणे या ठिकाणी ज्या विविध योजना आहेत सरकारच्या त्या आणण्याचा आपण प्रयत्न करू। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।